ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिफरन्स बिटवीन ॲरे लिस्ट अँड वेक्टर. डिफरन्स बिटवीन ॲरे लिस्ट अँड वेक्टर. आणि मग ॲरे लिस्ट अँड वेक्टर मधले काही साधे साधे डिफरन्सेस आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, जसं की ॲरे लिस्ट केम इन 1.2 वर्जन, वेक्टर केम इन 1.0 वर्जन. तर such kind of differences I think माझ्याकडे ते still saved त्या डिफरन्स बिटवीन ॲरे लिस्ट अँड वेक्टर. हा, तर हे डिफरन्सेस म्हणू शकतो आपण, की जेव्हा आपण न्यू ॲरे लिस्ट करून ऑब्जेक्ट बनवतो तर इंटरनली न्यू ऑब्जेक्ट ॲरे बनतो 10च्या साईजचा, आणि नवीन ॲरेचा न्यू ॲरे जो बनेल जेव्हा हा 10च्या साईजचा ॲरे भरेल तेव्हा न्यू कॅपॅसिटी इज इक्वल टू करंट कॅपॅसिटी इंटू 3/2 प्लस 1 त्या फॉर्म्युल्याने होतं. वेक्टर मध्ये मात्र सिम्पली डबल होऊन जातं. दॅट इज द कन्सेप्ट विथ वेक्टर. ॲरे लिस्ट आणि वेक्टर मध्ये हा असा डिफरन्स आहे की ॲरे लिस्ट मध्ये साईज दीडपट प्लस 1 असं वाढवलं जातं, तर वेक्टर मध्ये डायरेक्ट डबल होते साईज. ॲरे लिस्ट क्लास आणि वेक्टर क्लास मधला डिफरन्स आपण बघतोय इथं. वेक्टर क्लास, तर ते काही पॉइंट्स इथं पुन्हा एकदा मेन्शन करून घेऊया. ते ऑलरेडी आहेत तुमच्या समोर, पण तुम्हाला ते ऍट अ ग्लान्स सगळं असावं म्हणून हे पुन्हा एकदा सांगतोय. न्यू ॲरे लिस्ट केला, ऑब्जेक्ट बनवला, तर इंटरनली अरे बनतो ऑफ ऑब्जेक्ट टाईपचा आणि 10 साईजचा. त्या 10 साईजचा ॲरे भरल्यानंतर नवीन जो अरे बनेल त्याची साईज न्यू कॅपॅसिटी किती असेल, तर करंट कॅपॅसिटी इंटू 3/2 प्लस 1, म्हणजे 10चा 3/2 प्लस 1 केलं तर 10चा 3/2 होतो. 15 प्लस 1 16चा तो नवीन ॲरे बनणार. तो भरला तर 16 इंटू 3/2 प्लस 1 चा नवीन अरे बनणार, म्हणजे तो 25चा. ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. इकडे मात्र सिम्पली डबल साईजचा बनेल, पहिले 10चा मग 20चा वगैरे असं. ऑल मेथड्स इन ॲरे लिस्ट आर नॉन सिंक्रोनाइज्ड अँड ऑल मेथड इन वेक्टर क्लास आर सिंक्रोनाइज्ड. हा इम्पॉर्टंट डिफरन्स हा आहे, हे आपल्याला समजून घ्यायचंय. इकडे म्हणू शकतो की मेथड सिंक्रोनाइज्ड नसल्यामुळे थ्रेड सेफ्टी नाहीये ॲरे लिस्ट मध्ये, सो आपण म्हणतो नो थ्रेड सेफ. आणि वेक्टर्स मध्ये सगळ्या मेथड सिंक्रोनाइज्ड असल्यामुळे थ्रेड सेफ्टी आहे. इकडे परफॉर्मन्स गुड आहे, इकडे स्पीड ऑफ प्रोसेसिंग इज कंपॅरेटिव्हली लेसर. कंपॅरेटिव्हली म्हणजे नॉन सिंक्रोनाइज्ड मेथड्स ॲरे लिस्ट मध्ये असल्यामुळे त्याच्या कंपॅरिझनने वेक्टर मध्ये सगळ्या सिंक्रोनाइज्ड मेथड असल्यामुळे परफॉर्मन्स कंपॅरेटिव्हली लो होतो. आणि इकडे अजून एक पॉइंट आपण मेन्शन करून घेऊया की इट केम इन 1.2 वर्जन. 1.2 वर्जन मध्ये ॲरे लिस्ट आलं आणि तुमचं वेक्टर मात्र 1.0 वर्जन पासन आहे. 1.0 वर्जन, आणि म्हणून त्याला लिगसी क्लास पण म्हटलं जातं. तर दीज आर द पॉइंट्स वी मे से की डिफरन्सचे हे पॉइंट्स आपण म्हणू शकतो. पण त्याही पुढे चालून तुम्हाला मेन टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा तो होता की सिंक्रोनायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, आणि सिंक्रोनायझेशन असल्यामुळे थ्रेड सेफ्टी असते, सिंक्रोनायझेशन नसल्यामुळे थ्रेड सेफ्टी नसते, आणि थ्रेड सेफ्टी नसल्यामुळे परफॉर्मन्स म्हणजे थ्रेड सिंक्रोनायझेशन नसल्यामुळे परफॉर्मन्स गुड कसा होतो, आणि सिंक्रोनायझेशन असल्यामुळे परफॉर्मन्स डाऊन कसा होतो, हे सगळं आपल्याला इकडे डिस्कस करायचंय. मग आपण काल किंवा त्या सेशनच्या वेळेला डिस्कस करता करता असं म्हटलो की समजा पार्श्व पुण्याला आलाय, पार्श्व आपला पुण्याला आलाय, आणि आता त्याला समजा उदाहरणार्थ काही कामानिमित्त घरून पैसे लागतायत, आणि त्याचे वडील बऱ्यापैकी कंटाळले त्याला पैसे देऊन देऊन की तुला बाबा कायम पैसेच लागतात आणि तुझं आउटपुट तर काहीच दिसत नाहीये, असं त्याच्या वडिलांना जाणवतंय. आणि म्हणून त्याचे वडील म्हणतात की मी काही तुला पैसे पाठवत नाही. मग पार्श्व आला टेन्शन मध्ये, आणि मग पार्श्वला त्याच्या बाबूचा कॉल आला, आणि त्याची बाबू म्हटली की पार्श्व काय आवाज का डाऊन वाटतोय, किंवा असा रडका का वाटतोयस. तर पार्श्व म्हटला उदाहरणार्थ की बाबा काही नाही, असेच काही प्रॉब्लेम्स आहेत. पण
बाबू म्हटले की यार तू मेरे को नहीं बता सकता तो कैसे, तेरा प्रॉब्लम मेरा प्रॉब्लम, मेरा तेरा तेरा जो है वो मेरा है, मेरा जो है वो तेरा आहे. अशा प्रकारे पार्श्वची बाबू पार्श्वला म्हटली आणि म्हटली की काय प्रॉब्लेम आहे सांग तर. मग पार्श्वने सांगितलं की बाबा मी पैसे मागितले वडिलांकडनं पण मला ते अवेलेबल होत नाहीयेत पैसे. आणि मग पार्श्वची बाबू म्हटले इट्स ओके, किती पाहिजेत. मग हा म्हटला की बाबा मला इथे कुठेतरी काहीतरी एका क्लासला जायचंय, तिथे 5,000 रुपये फीस आहे समजा. मग पार्श्वची बाबू म्हटली की 5,000 रुपये फीस आणि तुला अजून खर्चायला, तू काय हवा खाऊन तर जगणार नाहीस ना पुढे, तर खाण्यापिण्यासाठी बाबा अजून 5, असे तुला 10,000 पाठवते. आणि वडील जरी नाही म्हटले पण शेवटी बाप बाप असतो. बापाला वाटलं की पोराला असं अडकवून ठेवण्यात अर्थ नाही, म्हणून वडिलांनी पण पैसे ट्रान्सफर करायला चालू केलं. असं झालं की योगायोगाने दोघं ट्रान्झॅक्शन ऍट द सेम इन्स्टन्स झाले. असं हायपोथेटिकली समजा, फक्त अज्युम करा की असं झालं की पार्श्वची बाबू आणि पार्श्वचे बापू दोघांनी ऍट अ टाइम ट्रान्झॅक्शन चालू केलं. आणि सिनेरिओ असा झाला की पार्श्वची बाबू जेव्हा ट्रान्झॅक्शन करते ऍट द सेम टाइम बापूचं पण ट्रान्झॅक्शन चाललंय. असं जर झालं तर काय सिनेरिओ होईल ते आपल्याला इथे डिस्कस करायचं. समजा बाबूने बॅलन्स रीड केला. ट्रान्झॅक्शन जे होतं मनी ट्रान्सफर ते काही वन शॉट प्रोसेस नसते, इट्स स्टेप बाय स्टेप प्रोसेस. पहिले सिस्टीम पार्श्वच्या अकाउंट मधनं अकाउंट बॅलन्स रीड करेल. इथे आपण ते एक सुडो कोड लिहिलाय, रीड बॅलन्स ऑफ B_P, बॅलन्स ऑफ पार्श्व एसी म्हटलंय, PAC म्हटलंय आपण इथं. आणि ते बॅलन्स व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू घेतली. इकडे पण तसंच रीड बॅलन्स ऑफ पार्श्व एसी आणि बॅलन्स या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू घेतली, कारण दोघं ट्रान्झॅक्शन साइड बाय साइड चाललेले आहेत. हा ट्रान्झॅक्शन आणि हा ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. आता पुढची स्टेप अशी झाली की या ट्रान्झॅक्शन मध्ये बॅलन्स जो रीड झालाय त्या बॅलन्स मध्ये बाबू ऍड करणार आहे काहीतरी 10,000. मग बॅलन्सची अपडेटेड व्हॅल्यू किती येईल, तर बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस 10K, कारण त्याची बाबू 10K पाठवते ना त्याला. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही म्हणाल तर आता पार्श्वच्या अकाउंटला 300 रुपये असतील तर या इथे दोघीकडे इथे जर म्हणाल तर या ट्रान्झॅक्शनच्या हिशोबाने पण रीड केलेला बॅलन्स आहे 300 आणि या ट्रान्झॅक्शनच्या हिशोबाने पण रीड केलेला बॅलन्स इकडे पण आहे 300 ओनली. ऍट लाईन 1 पहिल्यांदा जो बॅलन्स रीड केला पार्श्वच्या अकाउंटचा, अकॉर्डिंग टू बोथ द transactions that balance is let's say 300 only. ठीक आहे, इनिशियली तो बॅलन्स किती आहे, 300 आहे असं आपण कन्सिडर करूया. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बॅलन्स इथं किती वाढवणार आहे पार्श्वची बाबू, पार्श्वची बाबू वाढवणार आहे बॅलन्स 10,000 ने. ती 10,000 एक्स्ट्रा पाठवते पार्श्वला. ठीक आहे, तर बॅलन्स प्लस 10K असं इकडे कॅल्क्युलेशन होईल आणि मग हा फायनल बॅलन्स राईट केला जाईल, म्हणजे डेटाबेस मध्ये लिहिला जाईल. आणि इकडे वडील काय करतायत, तर इकडे वडील पण काय करतील, बॅलन्स. पण आता समजा वडिलांनी 5,000 मागितले होते पार्श्वने, तर 5,000च्या जागी समजा वडिलांनी 3,000 किंवा लेट्स से 4,000 पाठवलेत. की बऱ्याचदा आई वडिलांना माहिती असतं की पोराला मागितले तेवढे जर पूर्ण पाठवले तर ते त्याच्यात बरेच सारे तो पैसे खर्च उडवण्यासाठी मागत असतो. तर आई वडील मग थोडस कमी करून पाठवून देतात. समजा तर 4K त्यांनी तिकडून ऍड केलं समजा. आणि इन दिस सिनेरिओ असं झालं की आता एक मिनिट, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस 4K. आणि मग नेक्स्ट स्टेप मध्ये फायनल, अजून मध्ये भरपूर स्टेप होतील बरं का. म्हणजे मध्ये अशी स्टेप होईल की या वेळेला हे बाबू ट्रान्झॅक्शन त्या ज्याच्या अकाउंट मधनं पैसे येत आहेत त्याचाही बॅलन्स रीड करेल, त्याच्यातनं 10K मायनस करेल आणि मग तो फायनल बॅलन्स तिकडे राईट होईल. तसाच इकडे पण या बापूच्या ट्रान्झॅक्शनच्या साईडला पण बापूचा अकाउंट बॅलन्स रीड होईल, तो फायनल बॅलन्स राईट होईल.
आणि मग फायनली दोघं बॅलन्सेस डेटाबेस मध्ये राईट होतील. ठीक आहे. पण फॉर नाऊ आपण असं समजूया, या स्टेप्स मध्ये पण आपल्या अंडरस्टँडिंगला जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच स्टेप्स आपण इथे करतोय. ठीक आहे. आणि फायनल स्टेज आहे समजा राईट द व्हेरिएबल बॅलन्स. राईट द व्हेरिएबल बॅलन्स म्हणजे काय? बॅलन्स या फील्डची व्हॅल्यू डेटाबेस मध्ये आता फायनली राईट करून टाक, लिहून टाक. आता ही व्हॅल्यू ऑब्विसली कोणत्या अकाउंट साठी लिहिली जाणार आहे? तर पार्श्वच्या अकाउंट साठीची. ठीक आहे. पार्श्वचा अकाउंट बॅलन्स फायनली लिहिला जाणार आहे. ठीक आहे. मग इथे आपण थोडस जर पाहिलं की बघा या ठिकाणी या सेकंड स्टेजला पहिले या दोघांनी रीड केला होता 300. सेकंड स्टेजला 300. सॉरी, कोणी काही बोललं का? ठीक आहे. या सेकंड स्टेजला 300 प्लस बॅलन्सची व्हॅल्यू किती होणार आहे? 300 प्लस 10K म्हणजे 300 प्लस 10K म्हणजे फायनल व्हॅल्यू किती होणार आहे बरं बॅलन्सची या वेळेला या स्टेजला? म्हणजे स्टेप 2 नंतर खरं तर इथं बॅलन्सची व्हॅल्यू किती होणार आहे? 300 प्लस 10K म्हणजे फायनल व्हॅल्यू किती असेल? 10,300. राईट? कळतंय का? let me reduce the size to understand the difference की आपण हे कशाबद्दल बोलतो वगैरे. ठीक आहे. 300 प्लस 10K म्हणजे ऍक्च्युअली इथं बॅलन्सची व्हॅल्यू 10,300 होणार आहे. क्लिअर? बॅलन्स या फील्डची व्हॅल्यू इथं होणार आहे 10,300 आणि ऑब्विसली इकडे किती होणार आहे? पहिले रीड केलेली बॅलन्सची व्हॅल्यू 300 प्लस 4K. 300 प्लस 4K म्हणजे किती होणार आहे? 300 प्लस 4K meaning it will be 4,300. करेक्ट होत आहे? आता इथे या, हे म्हणताय राईट बॅलन्स म्हणजे या राईट बॅलन्स स्टेटमेंट नंतर पार्श्वच्या एसी ला पार्श्वच्या अकाउंटला, अच्छा स्पेलिंग चुकली आहे पार्श्वची आपली वरती. ठीक आहे, तरी पण चालेल, तशीच ठेवूया आपण. पार्श्व एसी ला आता फायनल बॅलन्सची व्हॅल्यू किती राहणार आहे बरं पार्श्व एसी मध्ये? या स्टेटमेंट नुसार 10,300. ठीक आहे. आणि इकडे जर गेलात तुम्ही तर पार्श्व एसी ची व्हॅल्यू किती होणार आहे? पार्श्व ला आपली व्हॅल्यू होणार आहे 4,300. येतंय लक्षात तुम्हाला की गडबड होते? इथपर्यंत लक्षात येत आलंय का तुम्हाला? ऍटलिस्ट अंडरस्टूड झालंय का मला म्हणायचंय काय? हे ट्रान्झॅक्शन जर साइड बाय साइड चालले तर हे अशी सिनेरिओ येऊ शकतो. आणि समजा जी व्हर्टिकल लाईन आपण कन्सिडर केली आहे त्याला आपण जर टाइम ग्राफ म्हटलं, टाइम, लेट्स से टाइम ग्राफ इट इज. टाइम ग्राफ, as time is progressing these steps are being progressed असं जर आपण कन्सिडर केलं तर टाइम ग्राफच्या हिशोबाने जर आपण म्हटलं तर या दोघं स्टेप साइड बाय साइड होत आहेत असं जर आपण कन्सिडर केलं तर काय होऊ शकतं? जर कधी हे राईट स्टेटमेंट पहिले लिहिलं गेलं आणि नंतर हे राईट स्टेटमेंट लिहिलं गेलं तर पार्श्वच्या अकाउंटला फायनल बॅलन्स काय दिसणार आहे? या दोघं राईट स्टेटमेंट्स मध्ये जे शेवटी राईट स्टेटमेंट होईल ते फायनल बॅलन्स दाखवेल. राईट? येतंय, कळतंय तुमच्या डोक्यात? समजा इनिशियली राईट बॅलन्स हे स्टेटमेंट, इकडचं हे स्टेटमेंट जर पहिले लिहिलं गेलं, हे स्टेटमेंट जर पहिले लिहिलं गेलं तर हे 10,300 ही व्हॅल्यू लिहिली गेल्यानंतर राईट बॅलन्स आपण केलं आणि हे इकडचं स्टेटमेंट लिहिलं गेलं 4,300, तर फायनल बॅलन्स ऑफ पार्श्व एसी काय दिसेल तुम्हाला? फायनल बॅलन्स विल बी 4,300. कळतंय का? 4,300. हो सर. हो सर. एक्सपेक्टेड इज इनिशियली पार्श्वच्या अकाउंटला 300 होते, इकडून बाबूने 10,000 पाठवले, वडिलांनी 4,000 पाठवले, म्हणजे 14,300 झालं पाहिजे. पण फायनल बॅलन्स दिसतोय तुम्हाला 4,300. समजा या स्टेप्स अशा न होता, या स्टेप्स जर अशा झाल्या की हे
हे राईट्स वालं स्टेटमेंट पहिले लिहिलं गेलं आणि नंतर हे राईट वालं स्टेटमेंट लिहिलं गेलं, तर फायनल बॅलन्स पहिले 4,300 लिहिल्या गेल्यानंतर 10,300 नंतर लिहिलं गेलं तर फायनल बॅलन्स तुमचा 10,300 दिसणार. म्हणजे पार्श्वचा अकाउंट फायनल बॅलन्स किती असेल? 10,300. मग वाय दिस इज बिकॉज both the transactions are being processed on same account at the same instant of time. But if such thing happens, तर आपण बँकेत जाऊन बँक फोडून टाकू, राईट? पैसा इम्पॉर्टंट गोष्ट आहे बाप्पा. आपल्या अकाउंटला जर अशा गडबडी झाल्या तर आपण बँकेत जाऊन कंप्लेंट करू, त्या कंप्लेंट्सवर नाही झालं तर कन्झ्युमर फोरमला जाऊ. हे जरा प्रोफेशनल वेज झाले. कंटाळले लोक तर जाऊन बँकेत तोडफोड करतील असं जर झालं तर. बट दिस डझंट हॅपन. असं होत नाही. का होत नाही? तर सी का होत नाही ते लक्षात येईल तुम्हाला आता क्विकली सांगतो का होत. समजा हे जर हा टाइम ग्राफ आहे ना, हा पुढे हे टाइम ग्राफ चाललंय ना, ह्या स्टेप्स पहिले झाल्या आणि मग या स्टेप्स झाल्या तर, या स्टेप्स नंतर झाल्या तर, म्हणजे या पहिल्या स्टेप्स झाल्यानंतर या स्टेप्स व्हायला पाहिजे. तर इथे बॅलन्स 300 रीड होणारच नाही. इन्स्टेड ऑफ 300 हियर we will read the balance. What will be the balance we will reading? We will be reading 10,300. नुसता 300 नाही तर काय रीड होणार आहे इथं आपला बॅलन्स? 10,300 रीड होणार आहे. का? बिकॉज वी आर रीडिंग आफ्टर दिस राईट स्टेटमेंट. या राईट स्टेटमेंटच्या नंतर आपण हे रीड करतोय बॅलन्स, हे रीड स्टेटमेंट मध्ये. म्हणजे आपला फायनल बॅलन्स रीड किती होणार आहे? 10,300 रीड होणार आहे. कळतंय का? लक्षात घ्या, इथं 10,300 रीड होणार. आणि मग इथं फायनल बॅलन्स दिसेल 10,300 प्लस 4,000 म्हणजे 14,300. म्हणजे फायनल बॅलन्स तुमचा किती दिसणार आहे? 14,300. कळतंय का? बट हे असं नाही झालं आणि ऍट ए टाइम जर झालं असतं असं, तर मात्र काहीतरी गडबड झाली असती. आयदर फायनल बॅलन्स तुमचा 4,300 दिसला असता, विच इज नॉट करेक्ट, और तुमचा फाइन बॅलन्स 10,300 दिसला असता, विच इज ऑल्सो नॉट करेक्ट. बोथ द बॅलन्स, वॉट एव्हर बोथ द बॅलन्स दीज ट्रान्झॅक्शन्स आर फाइनली रायटिंग आर नॉट करेक्ट. म्हणजे याचा अर्थ असा होतो, आयदर हे एक ट्रान्झॅक्शन पहिले व्हावं मग हे दुसरं ट्रान्झॅक्शन व्हावं, किंवा हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट व्हावं मग या पहिल्या वाल्या ट्रान्झॅक्शनला, हे जे इकडच्या साईडला बाबूवाल्या ट्रान्झॅक्शनला नंतर चान्स मिळावा जेव्हा बापूचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होऊन जाईल, असं व्हावं. किंवा हे पहिले झालं तर मग आपण पहिले जसं आता थोड्या वेळापूर्वी करून पाहिलं तसं हे नंतर हे पहिले, असं काहीतरी व्हायला पाहिजे. आता हे जर असं पाहिलं आपण तर ऑब्विसली इथे पण आपला सिनेरिओ चेंज होईल आणि मग इथे आपला फायनल बॅलन्स जो दिसेल तो असेल समजा 4,300 आणि ओके 4,300 आपला फायनल बॅलन्स दिसेल आणि 4,300 प्लस तुमचा 10K म्हणजे तो होईल तुमचा 14,300. इथे मी खोडतो आणि लिहितो ते फायनल बॅलन्स इथून. समजा 14,300 तुमचा फायनल बॅलन्स आणि ऑब्विसली इथं फायनली राईट होताना पण 14,300 तो राईट होईल. अँड दॅट इज करेक्ट, राईट? सो दिस इज द वे. म्हणजे इफ मोर दॅन 2 ऑपरेटिंग थ्रेड्स आर ऑपरेटिंग ऑन सेम डेटा और सेम ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आतापर्यंत लक्षात येतोय तुम्हाला, राईट? ओके, सी just a minute. What I'm going to do is
Okay, I could connect, right? Yes, sir. ओके, थँक्यू. पुन्हा आज पण त्या लाईटची गडबड झाली होती, बट इट्स ओके. आता ते चालू झालंय पुन्हा, म्हणजे मी आपल्या फोननेच कनेक्ट होऊन गेलो. ठीक आहे. तर हिअर वी वर डिस्कसिंग की आपला फायनल बॅलन्स जो आहे तो इन सिंक असण्यासाठी इफ मल्टिपल थ्रेड्स आर ऑपरेटिंग ओव्हर द सेम ऑब्जेक्ट, किंवा सिंपल भाषेत इफ मल्टिपल ऑपरेशन्स आर बिंग परफॉर्म्ड ऑन सेम ऑब्जेक्ट, एकाच ऑब्जेक्टवर मल्टिपल ऑपरेशन्स जर परफॉर्म होत असतील तर दोज मल्टिपल ऑपरेशन्स मस्ट बी इन ए सिंक्रोनायझेशन. Meaning, if those multiple operations are doing some manipulation of data of that object, म्हणजे अकाउंट या क्लासचा ऑब्जेक्ट बनेल आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजेच एक पूर्ण पार्श्वच्या अकाउंटची एंट्री असेल डेटाबेस मधली, आणि पार्श्वची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि बॅलन्स या सगळ्या फील्ड्स असतील अकाउंट क्लास मधल्या, त्याच्या एका ऑब्जेक्ट मध्ये पार्श्वच्या अकाउंटचे डिटेल्स असतील. दुसऱ्या अकाउंट ऑब्जेक्ट, त्याच अकाउंट क्लासचा दुसरा ऑब्जेक्ट बनवून आपण समजा क्षिप्रांच्या अकाउंटचं डिटेल्स डेटाबेस मध्ये सेव्ह असतील. तिसऱ्या अकाउंटचा ऑब्जेक्ट म्हणजे माझी इन्फॉर्मेशन असेल उदाहरणार्थ. तर असे जेवढे अकाउंट्स असतील तेवढ्यांचे जेव्हा मला गरज पडेल मेमरीमध्ये तेव्हा मी ऑब्जेक्ट बनवेल त्या जावाच्या फॉर्मॅटमध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजच्या फॉर्मॅटमध्ये आणताना तो डेटा मेमरीमध्ये घेण्यासाठी आपल्याला जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असल्यामुळे आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवतो, आणि ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपण आपल्याकडे क्लास असणं पहिले गरजेचं असतं. तर ऑब्व्हियसली बँकेच्या सिस्टीम मध्ये बँकिंग ऑपरेशन्स रिलेटेड सॉफ्टवेअर मध्ये ऑब्व्हियसली अकाउंट क्लास असणारच आहे, आणि त्या अकाउंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवून त्या एका क्लासची एका ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन वर आपण जर काम करत आहोत, तर इथे आपण म्हणून तेच म्हटलं की पार्श्वच्या अकाउंटवर बाबूचं ट्रान्झॅक्शन चाललंय आणि बापूचं ट्रान्झॅक्शन चाललंय, आणि एकाच अकाउंटवर दोघं ट्रान्झॅक्शन ऑपरेट होत आहेत, म्हणजे टू ऑपरेशन्स और मोर दॅन टू ऑपरेशन्स आर बिंग परफॉर्म्ड ऑन सेम ऑब्जेक्ट और सेम डेटा, then those operations must be in a synchronization, meaning one operation should complete and then other operation can start its execution. If one operation is completed then only new operation is starting, then it means the two threads are operating over same object but both the threads are in a synchronization. Understood आहे? आणि जर कधी हे सिंक्रोनायझेशन अचीव करायचं असेल तर ऑब्व्हियसली हे लक्षात घ्या, थोडं बेसिक्स मध्ये जाऊया आपण. आपण म्हणतो एनी रिअल वर्ल्ड एंटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ क्लास. whatever fields or properties that real world entity have can be represented in the form of variables or data members or fields. त्या व्हेरिएबल्स मध्येच आपण व्हॅल्यू घेत असतो, डेटा घेत असतो, म्हणून आपण त्याला डेटा मेंबर्स म्हणतो व्हेरिएबल्सला. अँड वी से मेथड्स आर नथिंग बट सिंगल युनिट ऑफ ऑपरेशन. मेथड काइंड ऑफ काही ऑपरेशन परफॉर्म करायसाठी बनवल्या गेलेले असतात. मेथड्स आर नथिंग बट सिंगल युनिट ऑफ ऑपरेशन. ठीक आहे. मीनिंग आता हे लक्षात घ्या की जर मेथड्स माझ्या सिंगल युनिट ऑफ ऑपरेशन असतील तर कुठलंही ऑपरेशन करायचं असेल, म्हणजे कुठलंही काही काम परफॉर्म करायचं असेल तर ते काम कशा थ्रू केलं जातं, जनरली मेथड्स थ्रू केलं जातं. म्हणजे कुठल्याही काही स्टेप्स मला लॉजिकच्या परफॉर्म करायच्या असतील तर ते आम्ही मेथड्स मध्ये टाकलेल्या असतात. तर मेथड इज काइंड ऑफ युनिट ऑफ ऑपरेशन. मीनिंग हे ट्रान्झॅक्शन जर होत असेल तर ट्रान्सफर फंड्स साठी आपल्या क्लासमध्ये किंवा त्या ऑब्व्हियसली सर्व्हिस लेयर्स मध्ये, त्या लेयर्स तुम्हाला नंतर कळतील की सर्व्हिस लेयर काय, डेटा लेयर काय वगैरे वगैरे, पण हे ऑपरेशन ऑफ ट्रान्सफरिंग फंड्स फ्रॉम वन अकाउंट टू अनदर अकाउंट साठी आपली काहीतरी एक मेथड असेल. लेट्स से त्या मेथडचं नाव फंड ट्रान्सफर असेल आणि ती मेथडचा रिटर्न टाइप लेट्स से बुलियन असेल की प्रॉपरली फंड्स ट्रान्सफर झालं का तर ट्रू म्हणणार, नाही झालं तर फॉल्स म्हणणार. आणि त्या मेथड्सला दोन अकाउंट क्लासेसचे ऑब्जेक्ट्स इनपुट पाहिजे असतील, सेंडर अकाउंट अँड रिसिव्हर अकाउंट अशी समजा ती मेथड असेल, आणि त्या मेथडला जर सिंक्रोनाइज्ड हा कीवर्ड लागलेला असेल
तर ती मेथड सिंक्रोनाइज्ड मेथड आहे. सिंक्रोनाइज्ड मेथड आहे याचा अर्थ ऍट द गिवन इन्स्टंट ऑफ टाइम ओनली वन फ्लो ऑफ एक्झिक्युशन कॅन एक्झिक्यूट दॅट मेथड. त्या मेथड किंवा त्या ऑब्जेक्टवर ज्या थ्रेडचा लॉक आहे तोच थ्रेड, म्हणजे पहिले हा थ्रेड जर काम करत असेल तर या थ्रेडला मध्येच चान्स देण्यात येणार नाही, बिकॉज दॅट फंड ट्रान्सफर्स मेथड कशी आहे, सिंक्रोनाइज्ड आहे. जर ती मेथड सिंक्रोनाइज्ड नसेल तर मात्र हे दोघं ट्रान्झॅक्शन, हे पण आणि हे पण ट्रान्झॅक्शन साइड बाय साइड चालू असेल आणि मग ते इनकन्सिस्टंट स्टेट मध्ये सिस्टीम जाऊ शकते. इनकन्सिस्टंट स्टेट मध्ये म्हणजे कसं, जे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की मला एक्सपेक्टेड फायनल बॅलन्स 300 प्लस इकडून येणारे 10,000 आणि इकडून येणारे 4,000, इकडून 4,000 इकडून 10,000 आणि 300 म्हणजे 14,300 फायनल बॅलन्स पाहिजे. पण जर कधी हे पण आणि हे पण दोघं ऑपरेशन जर साइड बाय साइड चालू असतील तर फायनल बॅलन्स मात्र आयदर 4,300 किंवा इकडे हे लास्टला एक्झिक्युशन झालं तर 10,300 असं दिसत होतं. पण आपण असं म्हटलं की लेट दिस ऑपरेशन कंप्लीट मीन्स दिस बापू ट्रांजैक्शन का कंप्लीशन होने दो, उसके बाद आपका ये बाबू ट्रांजैक्शन शुरू करने दो, तो ये इनकंसिस्टेंट स्टेट में जाएगा नहीं, क्योंकि ये रीड ही करते वक्त अपडेटेड बैलेंस रीड कर रहा है. ठीक आहे. मग या सिनेरियोला, या सिच्युएशनला जर माझी फंड्स ट्रान्सफर मेथड मला ऍट ए टाइम हे ट्रान्झॅक्शन चालू असताना दुसऱ्या ट्रान्झॅक्शनला, या ट्रान्झॅक्शनला उदाहरणार्थ चान्स द्यायचा नाहीये अंटिल दिस ट्रान्झॅक्शन कम्प्लीट, म्हणजे या लेवल पर्यंत हे ट्रान्झॅक्शन येऊन कम्प्लीट झालं मग याचं काम चालू होईल, असं जर करायचं असेल तर याच्यासाठी ती मेथड माझी कशी असली पाहिजे, सिंक्रोनाइज्ड असली पाहिजे. कळतंय का? अंडरस्टूड आहे? Yes, sir. अँड हो सर. मग आता लक्षात घ्या, जर माझं बॅलन्स ट्रान्सफर सारखं असं ऑपरेशन आहे की जे माझ्या डेटा राईट ऑपरेशन करतंय, म्हणजे डेटा फायनली राईट करतोय आपण किंवा अपडेट ऑपरेशन करतोय, अपडेट होतोय बॅलन्स तुमचा. पण समजा असं ऑपरेशन आहे रीड बॅलन्स. रीड बॅलन्सला काही फरक पडत नाही ना, मी आता रीड बॅलन्स केलं मग थोड्या वेळानंतर काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं आणि माझा बॅलन्स वाढला, मी पुन्हा रीड करेल मग तो अपडेटेड बॅलन्स मला दिसेल. ठीक आहे. कधी कधी आपल्याला काही एखादं ट्रान्झॅक्शन होतं आणि ते एनईएफटी ट्रान्झॅक्शन असलं तर ते एनईएफटीच्या स्लॅब मध्ये अर्ध्या तासाचे ते स्लॅब असतात समजा, आणि आय थिंक 2-2 तासाच्या त्या स्लॅब्स असतात काहीतरी, त्याच्यात अर्धा तास की 2 तास वगैरे पर्यंत आपल्याला आपलं बॅलन्स अपडेटेड दिसत नाही जरी ट्रान्झॅक्शन तिकडे झालेलं असलं तरी. आणि मग आपल्याला वाटतं की बाबा माझं ट्रान्झॅक्शन झालं नाहीये वगैरे, आणि आपण जेव्हा बॅलन्स चेक करतो तेव्हा आपल्याला बॅलन्स अपडेटेड दिसत नाही, पण नंतर थोड्या वेळाने चेक केला तर तो अपडेटेड दिसून जातो. पण रीड बॅलन्स केल्यामुळे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जे काही राईट बॅलन्स होणार आहे त्या ट्रान्सफर वाल्या याच्या थ्रू त्याला काही इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे इफ वन ट्रान्झॅक्शन इज अपडेट रिलेटेड अँड वन ट्रान्झॅक्शन इज ओनली रीड डेटा रिलेटेड, डेटा रीडिंग रिलेटेड असेल तर त्या वेळेला सिंक्रोनायझेशनची गरजच नाहीये. म्हणजे रीड बॅलन्स वाल्या मेथडला सिंक्रोनाइज करण्याची काही गरज नाही, because it is not going to update your data or update your final values in the database. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सिंक्रोनायझेशनची गरज भासत नाही. ऍट ए टाइम एक ट्रान्झॅक्शन माझा डेटा बॅलन्स अपडेट करत असताना दुसरे कितीही ट्रान्झॅक्शन बॅलन्स रीड करू शकतात, फरक पडत नाही त्याचा. पण ऍट ए टाइम एक जण ट्रान्सफर करत असताना दुसरा कोणी जर मध्येच विड्रॉल केलं तर मात्र ते गडबड होऊ शकते, इनकन्सिस्टंट स्टेट मध्ये सिस्टीम जाऊ शकते. म्हणून सिंक्रोनायझेशन इज रिक्वायर्ड ओनली इन केस वेअर देर इज सम अपडेट रिलेटेड ऑपरेशन and multiple threads are operating over the update related operation, and final valuation or final balance state may go in some inconsistent state or system may result in some inconsistent state. अशाच ट्रान्झॅक्शनला, अशाच मेथड्सला, अशाच ऑपरेशन्सला सिंक्रोनाइज्ड करावं लागतं. ठीक आहे. आता काही लोकांना हा सिनेरिओ पण थोडा हायपोथेटिकल वाटू शकतो की पार्श्वच्या अकाउंटला किंवा कोणा एका व्यक्तीच्या अकाउंटला ऍट ए टाइम 2 ट्रान्झॅक्शन हे सर खूपच रेअर सिनेरिओ. येस ब्रो, इट्स व्हेरी मच रेअर. पण आपण रेअर सिनेरिओ तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी थोडं त्याला फनी वेने बाबू ट्रान्झॅक्शन वर्सेस बापू ट्रान्झॅक्शन वेने अंडरस्टँड करून घेतलं हे. पण हा सिनेरिओ कुठे येऊ शकतो बघा, असं एखादं अकाउंट आहे की ज्या अकाउंटला फॉर एक्झाम्पल एखादं डोनेशनचं अकाउंट,
पीएम केअर फंड मागे काही सुरू झालं होतं त्यावेळेला, तर त्या अकाउंटला खूप लोक ट्रान्झॅक्शन करतायत. किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरता आणि त्या परीक्षेचा फॉर्म भरत असताना तेव्हा जो गव्हर्नमेंटची आपण ती फीस भरत असतो फॉर्मची, किंवा एखाद्या IBPS वगैरेचा फॉर्म, त्यावेळेला जे ट्रान्झॅक्शन होत असतात ते ऍट अ टाइम खूप ट्रान्झॅक्शन होत असतात. त्यावेळेला असा सिनेरिओ येऊ शकतो इनकन्सिस्टंट स्टेट वाला. तर त्या ठिकाणी ते जास्त ऍप्लिकेबल वाटतं बघा. तर जर कधी इनकन्सिस्टंट स्टेट मध्ये जाण्याची वेळ येत असेल तर अशा ऑपरेशन्सला सिंक्रोनाइज्ड बनवलं जातं. पण ऑब्विसली वेक्टर केम इन 1.0 व्हर्जन, आणि 1.0 व्हर्जन म्हणजे इनिशियल स्टेज, आणि इनिशियल स्टेजला त्यांना वाटलं की डेटा इनकन्सिस्टंट स्टेट मध्ये जायलाच नको, डेटा इनकन्सिस्टन्सी प्रॉब्लेम व्हायलाच नको, म्हणजेच थ्रेड सेफ्टी असणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं. डेटा इनकन्सिस्टन्सी व्हायला नको म्हणजे थ्रेड सेफ्टी असायला हवी सगळीकडे असं त्यांना वाटलं, आणि म्हणून त्यांनी ऑल मेथड्स सिंक्रोनाइज्ड करून टाकल्या, सगळ्या मेथड्स सिंक्रोनाइज्ड करून टाकल्या. नंतर असं लक्षात आलं, हे ऑब्विसली 1.2 म्हणजे नंतरच्या व्हर्जनला आलेलं आहे अरे लिस्ट. नंतरच्या व्हर्जनला अरे लिस्ट आल्या तोपर्यंत त्यांना असं लक्षात आलं की या सगळ्या मेथड सिंक्रोनाइज्ड करणे काही गरजेचं नाहीये. काही जिथे कुठे सिंक्रोनायझेशनची गरज असेल तेवढ्याच ठिकाणी सिंक्रोनायझेशनची खरं तर गरज आहे, आणि तशीच काही सिंक्रोनायझेशनची गरज आलीच तर त्यासाठी आपण वेगळं काही प्रोव्हिजन प्रोव्हाइड करू पाहिजे तर म्हटले. पण हा अरेलिस्ट क्लास मात्र सगळ्या मेथड्स नॉन सिंक्रोनाइज्ड ठेवल्यात बघा. ऑल द मेथड्स इन अरेलिस्ट क्लास आर नॉन सिंक्रोनाइज्ड, सगळ्या मेथड्स नॉन सिंक्रोनाइज्ड ठेवल्या आहेत. त्याच्यामुळे होतं काय, सिंक्रोनाइज्ड असलं तर ऍट अ टाइम एकाच ऑपरेशनला चान्स मिळतो, म्हणजे दुसऱ्या ऑपरेशनला वेट करावं लागतं. कळतंय? म्हणजे इथे हे कम्प्लीट होईस तोपर्यंत याला चान्स मिळणार नाही, म्हणून इथं थोडासा तो जाणवत नाही पण खूप मायन्यूट लेवलला परफॉर्मन्स स्लो डाऊन होतो सिंक्रोनायझेशन मुळे. आणि म्हणून इथं म्हटलं जातं की स्पीड ऑफ प्रोसेसिंग इज नॉट दॅट गुड कम्पेअर्ड विथ अरेलिस्ट. इथे परफॉर्मन्स गुड आहे अरेलिस्ट मध्ये. That is because no method in ArrayList class is synchronized. एकही मेथड synchronized ArrayList मध्ये ठेवली नाही. Hope you people understood the concept. समजली का माय बाप तुम्हाला की रिवाइज करायचंय? एकदा सांगा. नाही. येस समजली सर. हा, आता मला आहे ना आज नवीन जॉईन झालेला आहे अविनाश पाटील. आज संध्याकाळीच माझ्याशी बोलला म्हणून. अविनाश अनम्यूट कर बेटा. तुला अंडरस्टँड झाली का ही कन्सेप्ट? अपेक्षित नाहीये तुला क्लिअर सगळं कळावं, पण तरीही आय जस्ट वॉन्ट फीडबॅक की तुला कळलं तर मग कोणालाही कळलं पाहिजे असं. पार्श्व कळलं का रे बेटा? पार्श्व भाऊ. हो येस सर, येस सर. प्रकाश, हॅलो. प्रकाशला कळलं का? हॅलो सर. प्रकाश. येस सर, कळलं. हा, संतोष पवार. संतोष. हॅलो. अविनाश बोल. हे सिंक्रोनायझेशनची सर प्लीज. येस सर, नाही समजलं सर. संतोष काय म्हटला? समजलं सर. अच्छा, हा. अविनाश काय म्हटला? नाही कळलं. नाही सर. ओके, चालेल. देवन आहे, नाही कळलं, अपेक्षित आहे. तरी एकदा ट्राय करतो पुन्हा रिवाइज करायचं, ज्या लोकांना ऑलरेडी सेशन मध्ये असून पण कळलेलं नसेल तर. एक सिंपल फंडा असा लक्षात घ्या अविनाश, इन्स्टेड ऑफ पार्श्वचं अकाउंट इथं तुझं अकाउंट आहे अविनाश AC. काय होतं कधी कधी आपला फोकस कमी पडतो, त्यामुळे पण Yes, sir. पार्श्व AC जागी तुझा अकाउंट आहे. तू घरच्यांकडनं पैसे मागवले, तू पुण्याला राहायला आला आणि तू घरच्यांकडनं पैसे मागितले. बट युअर फादर सेड की भाई तेरे को बहुत पैसा दे दिया, अभी तक बहुत पढ़ाया, तूने कुछ नहीं किया जिंदगी में, मैं तेरे को दूंगा नहीं, अभी पुणे जाके तू तेरा कुछ काम कर और तेरा तू पढ़ या कुछ भी कर. अँड दॅट इज द करेक्ट वे ऍक्च्युली. फॉरेन कंट्रीज मध्ये असंच चालतं की 15 वर्षाचं पोरग झालं की जा म्हणे तू तुझं काम कर आणि कमव आणि शिक. आणि ते तसंच झालंही पाहिजे खरं तर. मग वडील म्हटले की आय वोंट गिव्ह यू मनी. मग तू आला टेन्शन मध्ये की बाबा आता डे 1 ला सुरुवातीपासूनच अशी अडचण होऊन बसली तर अवघड होऊन बसेल ना. मग समजा तुझी कोणतरी बाबू असेल, आता हे ऑब्विसली असतं बरं का, आजकाल सगळ्याच लोकांना असतं बाबू. ठीक आहे. मग तू फोनवर बोलणं झालं, आता ते यस म्हटला तू, छान. सगळ्यांसमोर ऍक्सेप्ट करतोय. नाही तसं नाही. ठीक आहे. वेट टेक इट ऍज अ जोक. ठीक आहे. मग तू
काहीतरी फोन आला आणि तुझं बोलणं झालं आणि मग तू नाराज वाटला. मग बाबूने विचारलं की बाबा काय प्रॉब्लेम आहे. तू म्हटलं की हे असं असं गडबड झाली. मग ती म्हटली की अरे कशाला टेन्शन घेतो, मी देतो ना तुला पैसे. मग तिने पैसे ट्रान्सफर करायला घेतले. तुझ्या अकाउंटला समजा उदाहरणार्थ 300 रुपये बॅलन्स होता. इथे बघ, त्या 300 रुपये बॅलन्स मध्ये आता ती म्हटली की मी पाठवते. तिने 10,000 पाठवायला घेतले. तर इनिशियल ट्रान्झॅक्शन म्हणजे ट्रान्झॅक्शन ही स्टेप वन शॉट होत नाही. इंटरनली तुमची बँकिंग सिस्टीमचं सॉफ्टवेअर अकाउंटचा बॅलन्स रीड करते. तो बॅलन्स रीड करून 300 प्लस 10,000 10,300 फायनल व्हॅल्यू होईल. आणि ही व्हॅल्यू 10,300 जर लिहिली गेली इथं आणि नंतर जर कधी या स्टेप्स घडल्या असत्या तर मात्र ते असं झालं असतं की या स्टेप्सने 10,300 वाचलं प्लस त्याच्यात 4,000 ऍड केलं 14,300 बॅलन्स झालं. किंवा आता जसं घडलंय इथं 300 प्लस वडिलांनाही वाटलं की ठीक आहे याला पाठवून देऊ म्हणून त्यांनी 4,000 पाठवले. फायनल बॅलन्स इथे 4,300 झाला. आणि मग हे तुझ्या बाबूने ट्रान्सफर करायचं म्हटलं तर 4,300 प्लस 10,000 म्हणजे 14,300 होईल. पण हे असं न होता जर हे साइड बाय साइड झालं असतं, म्हणजे थोड्या वेळापूर्वी जसं आपण मांडलेलं होतं हे अशा प्रकारे, हे जर असं झालं असतं, आता जस्ट अ मिनिट, तुला असं जर झालं असतं हे सेम टाइमला, तर बाबूचं ट्रान्झॅक्शन पण बॅलन्स रीड करतोय 300, बापूचं ट्रान्झॅक्शन पण बॅलन्स रीड करतोय 300. 300 मध्ये इथं 10,000 ऍड होत आहेत म्हणजे 10,300 आणि इकडे 4,000 ऍड होत आहेत म्हणजे 4,300. हे स्टेटमेंट राईट वालं, हे राईट वालं स्टेटमेंट जर पहिले लिहिलं गेलं तर फायनल बॅलन्स इथे किती दिसेल 10,300. आणि त्याच्यानंतर हे लिहिल्यानंतर हे राईट स्टेटमेंट लिहिलं गेलं तर ऍक्च्युअल फायनल बॅलन्स दिसेल 4,300. पण तो किती दिसायला पाहिजे? 10,300 प्लस 4,000 14,300 दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर कधी याच सेम सिनेरिओ मध्ये फायनल बॅलन्स तुझा जो आहे या स्टेटमेंटने पहिले लिहिला, म्हणजे याने लिहून टाकलं 4,300, त्याच्यानंतर याने आला आणि लिहिलं 10. आता ऑब्व्हियसली याच्याकडे बॅलन्स फायनल 10,300 आहे, तेच तो लिहिणार ना. म्हणजे 4,300 ओव्हरराईड झालं, त्याच्या जागी 10,300 येऊन गेले. 4,300 ओव्हरराईड झालं आणि त्याच्या जागी आलं 10,300. म्हणजे लेटेस्ट बॅलन्स किती दिसतोय? 10,300, विच इज नॉट ऍक्सेप्टेबल. पण हे का असं झालं? बिकॉज दिस ट्रान्झॅक्शन अँड दिस ट्रान्झॅक्शन बोथ आर बीइंग एक्झिक्युटेड साइड बाय साइड. सायमल्टेनियसली हे ट्रान्झॅक्शन घडतायत. पण हे असं ना घडू देता, सायमल्टेनियसली जर हे ट्रान्झॅक्शन नाही घडू द्यायचे असतील मला, आणि जर मला असं करायचं असेल की आयदर हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर हे चालू झालं पाहिजे किंवा हे इकडचं कंप्लीट झालं की मग हे चालू झालं पाहिजे, असं जर सिनेरिओ करायचा असेल तर ते बॅलन्स ट्रान्सफर वाली जी मेथड आहे ती सिंक्रोनाइज्ड पाहिजे. म्हणजे आता जे थोड्या वेळापूर्वी आपण मांडलं होतं तसं हे ट्रान्झॅक्शन कम्प्लिटली नंतर झालं पाहिजे ऑफ व्हॉट एव्हर हे इकडचं ट्रान्झॅक्शन आहे, हे झाल्यानंतर हे झालं पाहिजे. असा जर आपल्याला सिनेरिओ पाहिजे असेल तर ती मेथड कशी असली पाहिजे? सिंक्रोनाइज्ड असली पाहिजे, तरच ते तसं होणार. नाहीतर साइड बाय साइड दोघं चालतील. कळतंय का? आता कळलं का तुला कन्सेप्ट सिंक्रोनायझेशनची? अविनाश सहज म्हणून हो म्हटला की खरंच क्लिअर झालं रे? मग तेच होतं की इनिशियलीच मी ज्या हे दिल्या होत्या इन्स्ट्रक्शन्स की तुम्हाला बाउन्सर पडू शकतो, बट इट डझंट मीन की काहीच कळणार नाही. तर ते थोडंसं जर फोकस ठेवला असता तर हे लक्षात आलं असतं. मुद्दा काय होतो, आपण ऑनलाईन सेशन मध्ये पॅसिव्हली फक्त ऐकत असतो आणि त्यावेळेला आपलं लक्ष इकडे नसतं बऱ्याचदा. म्हणून while attending sessions have pen paper with you. Attend the sessions on laptop. मोठी स्क्रीन मध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे. फोन मध्ये एवढ्या स्क्रीन मध्ये ते नीट कळत नाही. पेन पेपर घेऊन बसायला पाहिजे पॉइंट्स काढत, तर ते फोकसने झालं तर ते सेशन होणार. ऑफलाईन सेशन मध्ये फेस टू फेस मला तुम्ही समोर असतात, तिथे एखाद्याचं इकडे तिकडे चलबिचल झालं तर त्याला हुडून आणता येतं लगेच तिथल्या तिथे त्याचा माइंड. तर इथे पण मला याच्यासाठी मी अविनाश तुला पकडलं बिकॉज तुझं पहिलं सेशन आहे, तर तुला कळलं तर बाकी सगळ्यांना कळायला पाहिजे, याच्यामुळे मी ते तुला परत रिवाइज केलं. होपफुली आता सगळ्यांना कळलं असेल पुन्हा रिवाइज केल्यानंतर, ज्यांना पहिले कळलेलं नव्हतं. दॅट इज द रिअल कन्सेप्ट ऑफ सिंक्रोनायझेशन. आणि सिंक्रोनायझेशन याला म्हणतात की बाबा एखादी सिंक्रोनाइज्ड मेथड असेल तर ती सिंक्रोनाइज्ड मेथड अपडेट रिलेटेड ऑपरेशन असल्यामुळे
एक थ्रेड त्याच्यावर वर्क होत असताना दुसरा थ्रेड मध्येच त्याच्यावर ऑपरेट करू शकत नाही. आता हे थ्रेड काय, ज्यांनी पूर्वीचे सेशन्स अटेंड केलेले आहेत, मल्टीटास्किंग किंवा मल्टीटास्किंग ऍट ऑपरेटिंग सिस्टीम लेवल आणि मल्टीटास्किंग ऍट ऍप्लिकेशन लेवल, त्यांना हे मात्र क्लिअर कट लक्षात आलं असेल. प्रकाश, क्लिअर झालं ना हे? प्रकाश शिंदे. हो सर, क्लिअर आहे. I am asking because you people have already done some courses आणि I know की तुमचं तिकडे अंडरस्टँडिंग, किंवा आता मी संतोषला पण विचारलं बिकॉज आय नो की संतोषने सीडॅक केलेलं आहे, पण तरीही गोष्टी क्लिअर झालेल्या नसतात आणि म्हणून मग मी हे तुमच्याकडनं क्लिअर करून घेतो की तुम्हाला कळलं का बाबा हे. ओके ओके ठीक आहे. तर दिस इज सर या कन्सेप्ट नव्हत्या शिकवल्या. नाही शिकवत ना, कारण लोकांना सिलेबस शिकवायची सवय असते अकॅडमिक्सच्या हिशोबाने. आणि काही लोक मला सिलेबस विचारतात की व्हॉट इज युअर सिलेबस, तर ऑनेस्टली सांगतो मी तुम्हाला, मला ते लूप, ऑब्जेक्ट काय, क्लास काय हे सिलेबस मध्ये मेन्शन करत बसलो तर मला लाज वाटेल ते सिलेबस मध्ये मेन्शन करताना. आणि मी वाचतो बी कोणी लोक सिलेबस मेन्शन करतात तेव्हा, आणि मला वाटतं की हे लोक यांची नाही, या टेक्नॉलॉजीची पण लाज काढतात आणि हे टेक्नॉलॉजी शिकवणाऱ्या लोकांची पण हे लोक लाज काढतात, हे अशा पद्धतीने सिलेबस मेन्शन करून. की ऑब्जेक्ट काय क्लास काय सिलेबस मध्ये मेन्शन करायचं असतं काय? सरळ सरळ सिलेबस आहे तुमचा की एनिथिंग दॅट डेव्हलपर नीड्स, एका डेव्हलपरला जे काय लागेल ते सगळं सिलेबस आहे. ठीक आहे. ते दोन खूप छान, आता मला त्या दोघं म्युझिशियन्सचं नाव मला आठवत नाही, पण गोखले सर म्हणून आहेत, लेजेंडरी गोखले सर, BAMS डॉक्टर आणि मग ते ऍस्ट्रोलॉजीचे एक्सपर्ट आणि मग ते कम्प्युटर्स फील्ड मध्ये आलेले, अतिशय एक्सपर्ट माणूस या फील्डचे, आपल्या कम्प्युटर फील्डचे, आणि ग्रेट टीचर ऍक्च्युली. तर सीडॅक सनबीमला ते सिनियर टेक्निकल डायरेक्टर पण आहेत, डॉक्टर विजय डी गोखले. ते त्यांच्या लाईव्ह सेशन्स वगैरे मी फ्री टू ऑल ओपन टू ऑल असतात ते अटेंड केले होते. त्याच्यात ते खूप छान पैकी सांगतात की एक सप्रे गुरुजी म्हणून एक त्या काळी, पूर्वीच्या काळी एक हे होते, काय म्हणतो आपण, म्युझिशियन, म्युझिक टीचर, आणि त्यांनी त्यांच्याकडे गायनाचे टीचर, म्युझिक टीचर नाही गायनाचे टीचर, त्यांच्याकडे आलेल्या 2 विद्यार्थ्यांना एकच राग शिकवला आणि त्यांना म्हटलं की जा आता मार्केटमध्ये उतरा. पण काही वर्ष मिळून एकच राग शिकवला असेल म्हणजे तो कशा पद्धतीने शिकवला असेल. आणि मग त्या रागला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही उतरा मार्केटमध्ये आणि अप्लाय दिस नॉलेज आणि गो विथ इट. आणि ते सी चंद्रशेखर म्हणून खूप छान गीतकार आहेत, किंवा हे काय म्युझिशियन आहेत, संगीतकार, आणि दुसरे पण अजून एक, त्यांचं आता मला नाव आठवत नाही. ते खूप ग्रेट लोक, ते 2 विद्यार्थी, त्या सप्रे गुरुजी जे होते त्यांचे विद्यार्थी. म्हणजे तुम्ही किती कंटेंट शिकतात याच्यापेक्षा जे शिकले ते कसं शिकतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यावरनं इतर गोष्टी आपल्याला लर्न कशा करता येतील हे समजणं जास्त गरजेचं आहे, इन्स्टेड ऑफ इतका मोठा सिलेबस शिकणं. आता काही लोक बऱ्याचदा असं सांगतात, मला डेटा सायन्स शिकायचंय, मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचंय, मला पायथॉन शिकायचंय, मला हे पण शिकायचंय, मला ते पण शिकायचंय. माझं म्हणणं असतं, भाऊ एक पहिले शिक व्यवस्थित आणि मग तेच अप्लाय कर. सगळं काही सेमच आहे, नॉलेज इज इंटर रिलेटेड, सगळं काही एकमेकांशी रिलेटेडच आहे. एक परफेक्शनने समजून घ्या. कम्प्युटर सायन्स ऍक्च्युली कम्प्युटर एन्व्हायरमेंट वर्क कसं करतं याच्याशी जर अंडरस्टँड करा. त्या लँग्वेजचे फीचर्स आहेत, हे सिंक्रोनायझेशन हा किंवा मल्टी थ्रेडिंग हा खूप महत्वाचा पॉइंट आहे जावातला. आणि मल्टी थ्रेडिंग क्लिअर कन्सेप्ट त्याच्यामुळेच तिथे कुठेतरी मागे आपण क्लिअर केली होती की मल्टी थ्रेडिंग टॉपिक शिकवायचा तर आपला खूप नंतर आहे, पण तरीही मल्टी थ्रेडिंग किंवा मल्टी टास्किंग काय असते ही कन्सेप्ट आपण बेसिक्स मध्ये घेतली का, तर आपल्याला या पुढच्या काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. एनिवेज, तुम्हाला सिंक्रोनायझेशन क्लिअर झालं तर याचा अर्थ एवढं क्लिअर झालं की व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ॲरे लिस्ट अँड वेक्टर. आता हेच सिमिलर तुम्हाला याच्यातही होऊ शकतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲरे लिस्ट अँड वेक्टर. जसं आहे सेम डिफरन्स नाही, पण जसं तुमचा ॲरे लिस्ट आणि लिंक्ड लिस्ट मध्ये जो डिफरन्स आहे, ॲरे लिस्ट अँड लिंक्ड लिस्ट मध्ये जो डिफरन्स आहे, ॲरे लिस्ट वर्सेस लिंक्ड लिस्ट मध्ये जो डिफरन्स आहे, दॅट इज एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन लिंक्ड लिस्ट अँड वेक्टर. म्हणजे लिंक्ड लिस्टचा इंटरनल डेटा स्ट्रक्चर काय आहे, तर लिंक्ड लिस्टचा इंटरनल डेटा स्ट्रक्चर
लिंक्ड लिस्ट किंवा डबली सर्क्युलर लिंक्ड लिस्ट क्लास आहे आणि वेक्टरचा इंटरनल डेटा स्ट्रक्चर प्रोबेबल अँड रिसाइजेबल ॲरे आहे ॲज लाईक इन ॲरे लिस्ट. म्हणजे ॲरे लिस्ट आणि वेक्टर हे काइंड ऑफ सेम डेटा स्ट्रक्चर इंटरनली यूज करतात, फक्त त्यांच्यात मेजर डिफरन्स काय आहे की ॲरे लिस्टचे सगळ्या मेथड्स नॉन सिंक्रोनाइज्ड आहेत आणि वेक्टरच्या सगळ्या मेथड्स सिंक्रोनाइज्ड आहेत. आणि मग पुढचा आणखी मुद्दा येऊ शकतो की सर मग या स्टॅक क्लासचं काय? ऑब्विसली स्टॅक कोणाचा चाइल्ड आहे? वेक्टरचा. तर वेक्टरचे सगळे फीचर्स त्या स्टॅक मध्ये आहेतच, ठीक आहे. पण स्टॅक क्लास मध्ये एक महत्वाचं फीचर आहे स्टॅक क्लास मध्ये एक महत्वाचं फीचर आहे की तो स्टॅक या डेटा स्ट्रक्चरचे प्रोव्हिजन्स आपल्याला प्रोव्हाइड करतो. मग स्टॅकचे काय फीचर्स आपल्याला इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करतो स्टॅक मधनं. मग स्टॅकचे काय फीचर्स आहेत? तर स्टॅकचं असं आहे, स्टॅक इज वन एंड वन ओपनिंग डेटा स्ट्रक्चर किंवा वन ओपनिंग असलेला काहीतरी कन्सेप्ट आहे. वन ओपनिंग म्हणजे एकच तोंड ओपन आहे, ओनली वन माउथ. असं नाहीये की खातोय एका साईडने आणि बाहेर पडतोय दुसऱ्या साईडने. इथं असं आहे जिथून खातोय तिथूनच बाहेर पडतोय. किंवा असं समजा की स्टॅक वर्सेस क्यू समजून घेतलं की ते क्लिअर लक्षात येतं. क्यू काय असतो? क्यू काइंड ऑफ लाईन आहे, लाईन. क्यू इज लाईक ए लाईन. म्हणजे एका साईडने एंट्री होते, ठीक आहे, तर दुसऱ्या साईडने एक्झिट होते. आणि स्टॅक काय आहे? तर स्टॅकचं असं आहे की ज्या साईडने तुम्ही एंट्री करणार त्याच साईडने तुम्हाला एक्झिट पण करता येईल. म्हणजे एक खोली आहे, तिथं एंट्री करायला एक दरवाजा आहे आणि बाहेर एक्झिट व्हायला तिकडे पुढे दरवाजा आहे. असं जर असेल तर दॅट इज लाईक अ क्यू स्ट्रक्चर. एका साईडने एंट्री करायची, दुसऱ्या साईडने बाहेर पडायचं. पण स्टॅक असं आहे की जिकडून एंट्री कराल तिकडूनच तुम्हाला बाहेर यावं लागेल. म्हणजे स्टॅकचं बेस्ट एक्झाम्पल क्विकली आपण इथे जर कधी गुगल केलं तर तुमच्या इथल्या इथे लगेच क्विकली आपण बघू शकतो. स्टॅक इमेजेस म्हटलं की क्विकली लॉट ऑफ इमेजेस तुम्हाला स्टॅकच्या पाहायला मिळतील. बघा हा पण एक स्टॅक आहे तुमचा. ही पण थप्पीच आहे खरं तर, पण ती आता खाली कोसळलेली आहे, ते सोडूया आपण. इतर एक्झाम्पल्स आपण स्टॅकचे बघू. हा पण स्टॅक आहे. तुम्हाला जर म्हटलं की हा खालचा लेअर काढ बाहेर, तर तुम्हाला हे वरची लेअर उचलून साईडला ठेवायला लागेल. मग ही सेकंड लेअर, मग ही थर्ड लेअर आणि मग ही खालची लेअर तुम्हाला भेटेल. कळतंय का? किंवा इथे बघा, हे खालचा हा काइंड ऑफ खबूस आहे का काय, व्हॉटएव्हर, ते खालचं हे काढण्यासाठी तुम्हाला हे वरचं उचलून साईडला ठेवत मग खालीपर्यंत जावं लागेल. किंवा आपण स्टॅक ऑफ बुक्स बघू एखादा. दिस इज द स्टॅक, बुक्सचा स्टॅक. हे खालचं पुस्तक तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला हे वरचं उचलून साईडला ठेवा, मग दुसरं ठेवा, मग तिसरं, मग चौथं आणि मग हे खालचं तुम्हाला भेटेल. मग आता इथून पुन्हा वरती पुस्तक ठेवायचं असेल तर हाच इकडूनच तुम्हाला टाकता येतं. कळतंय का? तिकडूनच तुम्हाला काढावं पण लागतं. जे टॉपला आहे, हे टॉपला आहे स्टॅकच्या, ते पहिले निघेल तर त्याला स्टॅक टॉप म्हटलं जातं, की जो स्टॅकचा ओपनिंग एंड असतो तो. स्टॅक ऑफ सीडी डिस्क लिहितो मी, मला ते इमेज दाखवायची मला खरं तर. स्टॅक ऑफ सीडी डिस्क एक बंडल असतं, आता इथे ते तसं दिसत नाही ऍक्च्युली, पण ती स्टॅक ऑफ सीडी डिस्क बऱ्याच लोकांनी पूर्वी कधी पाहिले असतील आयुष्यात. स्टॅक ऑफ सीडी डिस्क स्टिक किंवा काय फॉर्मॅट, ठीक आहे. आता तशी इमेज मिळत नाहीये. तर दिस इज द स्टॅक एक्झाम्पल, म्हणजे की तुम्हाला टॉप वरचाच इलेमेंट काढता येतो. ते इथं आपण बघून घेऊया थोडस. की समजा माझ्याकडे असं स्ट्रक्चर आहे स्टॅकचं. एक इलेमेंट आला की तो इथे येईल, दुसरा इलेमेंट आला तर तो इथे टॉपलाच येईल, तिसरा आला तर तो टॉपलाच येईल, चौथा आला तर या ऑलरेडी असलेल्यांच्या वरती म्हणजे टॉपलाच चौथा इलेमेंट वर येईल, पाचवा इलेमेंट पण त्याच्या वरतीच येईल. आणि तुम्हाला म्हटलं की काढ आता स्टॅक मधनं जो आहे टॉपला तो काढून टाक, तर हाच पहिले तुम्हाला बाहेर काढावा लागेल असं. मग आता जो टॉपला असेल तोच तुम्हाला पहिले काढता येईल. समजतंय का? जो पुन्हा टॉपला आहे तोच तुम्हाला पहिले काढता येईल. दिस इज हाऊ स्टॅकचे ऑपरेशन्स आपल्याला एकाच एंडने करता येतात.
म्हणजे स्टॅकचं ओपनिंग एंड जे असतं त्याला टॉप म्हटलं जातं, उदाहरणार्थ टॉप ऑफ द स्टॅक. ठीक आहे. आणि टॉप ऑफ द स्टॅक मध्ये काही एंट्री टाकणं याला म्हटलं जातं पुश ऑपरेशन. काय म्हटलं जातं? पुश ऑपरेशन. पुश इन टू द स्टॅक, पुश इन टू द स्टॅक. आणि त्याच्यातनं काही मला जर काढायचं असेल, हे जर मला बाहेर काढायचं असेल तर ऑब्व्हियसली ते मला पॉप करावं लागेल. म्हणजे बाहेर काढणं याला पॉप ऑपरेशन म्हटलं जातं. पुश मीन्स ऍड इन टू द स्टॅक अँड पॉप मीन्स रिमूव्ह फ्रॉम द स्टॅक. म्हणजे हे स्टॅक वालं इम्प्लिमेंटेशन या स्टॅक क्लास मध्ये अवेलेबल आहे. पुश आणि पॉप नावाच्या मेथड्स अवेलेबल आहेत. तुम्ही पुश म्हटलं तर तुम्ही स्टॅक मध्ये एंट्री एक प्रकारे ऍड करता आहेत, आणि पॉप फ्रॉम द स्टॅक म्हटलं तर जे काही इलेमेंट टॉपला असेल, म्हणजे तो तुम्ही सर्वात लास्ट इन्सर्ट केलेला असेल, तो त्याच्यातनं बाहेर पडेल. दीज आर द पुश अँड पॉप ऑपरेशन. सो युअर असाइनमेंट इज try a stack wala code like we have tried this array list wala code. Obviously हे डेटा स्ट्रक्चरचे कोड्स आहेत, हे पण तुम्हाला मी करायला देईल नंतर. सध्यामध्ये आपण इथे आता समजा array list, linked list वगैरे वाला जो कोड आपण आता दिसेल तुम्हाला, हा जो कोड केलाय असा स्टॅक वगैरेचा पण कोड करा. जसं इथे ऍड मेथड आहे तशी रिमूव्ह मेथड आहे, तशीच रिमूव्ह नंतर रिमूव्ह फ्रॉम सम सर्टेन इंडेक्स अशी पण मेथड array लिस्ट मध्ये आहे. लिंक्ड लिस्ट मध्ये तशाच काही मेथड्स आहेत. आणि या सगळ्या मेथड्स काय आहेत याच्यासाठी तुम्हाला एक, सगळ्या नाही पण ज्या जनरली यूज होतील अशा मेथड्स. मग तुम्ही म्हणाल सर ते एक एक मेथड तुम्ही इथे शिकवणार आहे का? नाही बेटा, एक एक मेथड शिकवणं म्हणजे इट इज एक्झॉस्टिव्ह टीचिंग, अँड एक्झॉस्टिव्ह टीचिंग इज नॉट पॉसिबल. ते सगळं एक्झॉस्टिव्ह करणं सगळं इम्पॉसिबल आहे. 6,000-7,000 पानांचं पुस्तक आहे काहीतरी, सॉरी 6,000चं नाही, 1,500 पानांचं पुस्तक आहे, कम्प्लीट रेफरन्स टू जावा. एवढं मोठं जाड पुस्तक आहे ते, कम्प्लीट रेफरन्स टू जावा. ते जर वाचत बसलं तर संपलं. मग रिडिंग दॅट बिग व्हॉल्यूम्स यूज इज you can have sound sleep with DJ sound being played before your house. ठीक आहे. तर तुम्हाला काही नोट्स देतो, माझ्या हँड रिटन नोट्स आहेत, त्या नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे म्हणजे यू विल हॅव टू आस्क, म्हणजे विचारतील त्यांना मी फॉरवर्ड करेल त्या नोट्स. ऑब्व्हियसली आय विल फॉरवर्ड टू वन स्टुडंट, तो तुम्हाला त्या देईल. तो तुम्हाला देईल म्हणजे तो काहीतरी एखादं गुगल ड्राईव्हचं लोकेशन देईल, तिथून म्हणेल घ्या या नोट्स. त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत, तुमच्या हँड रिटन हाताने तुमच्या लिहून काढायच्या आहेत कलेक्शन फ्रेमवर्कच्या. आणि तिथे या सगळ्या मेथड्सचं पण एक्सप्लेनेशन आहे. आणि ते कोड्स तुम्हाला ट्राय पण करायचे आहेत. मग तुम्ही इथं एक क्लास बनवाल, जसं आम्ही इथं कलेक्शन फ्रेमवर्क किंवा हे डेटा स्ट्रक्चर्सचा प्रोजेक्ट मी जसा बनवला तसा तुम्ही एक प्रोजेक्ट बनवणार, आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही क्लासेस लिहिणार सेपरेट. तुम्ही प्रोजेक्ट बनवून घेणार कलेक्शन फ्रेमवर्क नोट्स नावाचा, आणि त्या नोट्स मध्ये असलेले सगळे क्लासेस, जे जे काही कोड तिथे केलेले आहेत ते सगळे कोड तुम्ही ट्राय करून घेणार एकदा, आणि ते समजून घेणार. अंडरस्टँडिंगला जीही काही अडचण असेल यू कॅन आस्क. ठीक आहे. दॅट विल बी द नेक्स्ट स्टेप्स.